हे दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आता नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। नाशिकमध्ये जरांगे यांच्या रॅलीला आता सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये देखील जरांगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि या रॅलीमध्ये जिल्ह्याभरातील त्याचबरोबर इतरही परिसरातून आलेला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे हे आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या रॅलीला देखील आता नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यान नाशिकमध्ये मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे आणि मनोज जरांगे यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे। ओबीसी मधूनच मराठा आरक्षण घेणार, त्याचबरोबर सगळे सोयरेची अधिसूचना या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम या ठिकाणी चौकामध्ये ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे। ही रॅली CBS बसस्थानकापर्यंत जाणार आहे। ही तपोवन निघलेली रॅली जवळपास सर्व प्रवास करत तपोवन CBS पर्यंत जाणार असून त्या ठिकाणी जरांगे पाटील यांचे भाषण होईल। नेमकं नाशिकमध्ये आल्यानंतर जरांगे पाटील काय भाषण करणं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील यांची ही भव्य रॅली नाशिकमध्ये आज बघायला भेटते आहे। मराठ्यांचं भगवं वादळ नाशिकमध्ये पोहोचलेलं आहे आणि जरांगे पाटील या ठिकाणाहून परत एकदा या ठिकाणी सभा आहे त्या सभेकडे प्रचंड उल्हास आणि जल्लोष मराठा समाजाच्या वतीने घोषणा दिली आहे। एक मराठा लाख मराठाचा घोषणा देत ही रॅली आता CBSच्या दिशेने निघेल आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील यांचं भाषण होईल।